तर मैदानाच्या वरती दिलीप आणि त्यांच्या समवेत सूरज मैदानाच्या वरती आहे. सूरज मैदानाच्या वरती असेल नाहीतर सूरज बुक्केच्या वरती असेल तो सर्वांच्या वरती भारी असतो आणि आज ते आपल्याला पाहायला मिळालं निश्चित स्वरूपानं. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला 40+ एज इज अ जस्ट नंबर. दिलीप आपण पाहतोय, दिलीप जी यांचं चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. दिलीप पालवणकर हे नाव आहे ना, अगदी रामनाथ टेनिस क्रिकेटला पडलेले एक गोड स्वप्न. कित्येक खेळाडूंना त्यांना आपण पाहतोय मोठं केलं आपल्या अनुभवाच्या जोरावरती आणि आज आहेत ना ते राहुल वॉरियर्स या संघाची प्रामुख्याच्या फळीमध्ये फलंदाजी करत असताना, फर्स्ट ऑर्डर मध्ये फलंदाजी करत असताना प्रमोशन दिलं जात आहे. अनुभव सर्व काही माणसाला शिकवत असतं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं आपण नेहमी म्हणत असतो. या मैदानाच्या वरती मी क्रिकेट समालोचक निखिल पडते जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष 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 स्वागत करतोय. 4 षटकांचा सामना राहील. पंचांनी देखील दखल घ्यायचे. यस, सर्व खेळाडूंनी दखल घ्यायचे. 4 षटकांच्या सामन्याला करतोय आपण सुरुवात. पहिलं 30 यार्ड सर्कल गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय IPLच्या देखील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. आजच्या दिवसातील मोहम्मद शमीचा पहिला चेंडू डिलिव्हर्ड देखील झाला. या मैदानाच्या दिशेने जिथं आपण पाहतोय अगदी गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक पहिलं जयच्या हातामध्ये. ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट. मांडवा एंड करून चालू झालाय. यावेळेस आपण पाहतोय थोडासा पॉइंटच्या रिझर्व मध्ये ढकलायचा होता दिलीप यांना, परंतु चेंडूचा आणि फळीचा कोणताही संपर्क झालेला नाही आहे आणि अर्थातच निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती. नितेश इथे मात्र पडतोय पहिला चेंडू. राहुल वॉरियर्स आणि RAN फ्रेंड्स 11 या दोन टीम्स मध्ये ही आजची ही शेवटची फायनल मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. पहिला बॉल डॉट आला. यावेळेला हा बॉल ओहो हो काय एक्झॅक्टली घडले बघा. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून बॅटचा एज लागला होता. थिक एज. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय आणि त्यांच्या हातांची ओंजल मिटताना टायमिंग चुकलं आणि हियर वी गो द फर्स्ट कॅच ड्रॉप. कदाचित क्रिकेटचं रूल काय म्हणते बॉडी बिहाइंड द बॉल आणि ते जर का असतं तर झेल टिपलाही असता, परंतु इथे कॅच ड्रॉप झाला. मिळालेली संधी आणि हा व्हाईट बॉल. गोलंदाज मी कौतुक करू जयचं, कारण तो टीमचा कॅप्टन आणि त्याला ठाऊक आहे अशा कठीण परिस्थितीमध्ये अशा महत्त्वाच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स कसा द्यायचा आणि त्याने परफॉर्मन्स देत असताना पहिले 2 चेंडू फक्त 1 वाईडनं धाव दिली आहे. बॅटनं अजूनही धावसंख्येचं अकाउंट ओपन झालेलं नाहीये राहुल वॉरियर्सच्या टीमला. निश्चित स्वरूपाने राहुल वॉरियर्स त्याच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. त्या संघानं कालच्या देखील दिवसात चांगली कामगिरी केली. मात्र इथून पुढे आज कौतुक आहे ना मी RAN फ्रेंड्स या संघाचं करतो, कारण का ज्यानं खऱ्या अर्थानं सेमीफायनलचा सामना खेळला होता तो म्हणजे सौम्य 11 या संघासमोर मला वाटते अर्थातच. आणि जसा भारत आहे ना सेमीफायनल मध्ये वर्ल्ड कप मध्ये 2019चा विचार केला एकही सामना शेवटी हरला नव्हता, परंतु अहमदाबाद मध्ये जाऊन जसा सेमीफायनलचा सामना सोबत हरला ना तसं तिथून भारताने खूप काही शिकलं असं म्हणूया. खूप काही शिकून क्रिकेट जातं. मैदानाच्या वरती अगदी RAN फ्रेंड्स हा संघ मैदानाच्या वरती अंतिम सामना खेळतोय देखील. फार महत्त्वाचा सामना आहे. अगदी RAN फ्रेंड्स कडून जय गोलंदाजी करतोय. मांडवा एंड कडून एक गतीवरती स्वार गोलंदाजी केली जाते. चेच्या माध्यमातून चांगली गती आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना 3 चेंडूमध्ये 3 धावा अंकित झाल्या. अतिशय शांत संयमी परंतु सावध सुरुवात आपण म्हणूया. सावध का? कारण अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. मैदानामध्ये आपण जर का पाहिलं तर फायनलचं प्रेशर आहे, त्यामुळे दबावाखाली खरं तर मी म्हणे बळी न पडता या दबावाला जुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे, त्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. पुढे गेले, स्टेप आउट झाले, अपील झाली आहे आणि पंच अपडेट करतात की हा वाईट बॉल. कदाचित मला असं वाटतं निखिल सर की हा वाईट दाबण्यासाठी अपील केली असावी. डेफिनेटली अगदी पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील केला जातो मैदानाच्या वरती. ही रणनीती ही टॅक्टिक्स असतात ना हे प्रत्येक खेळाडूचे वेगवेगळे असतात बघा. म्हणजे जर तुम्ही बुमराला विचारलं तर त्याचा प्रयत्न असतो की प्रत्येक चेंडू हा स्टंप्स मध्ये पडावा. तुम्ही अजित आगरकरला विचारलं तर अजित आगरकर काय सांगतो, माझा प्रत्येक चेंडू हा फलंदाजच्या बाहेर असतो. इथे मात्र काय पाहायला मिळतो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला आहे. दणदणीत आणि खणखणीत फायनल मधला पहिला चौकार 4 धावा. गोलंदाजी बद्दल अगदी जिथे आशिष आगरकर यांची चर्चा त्यांनी एका शॉर्ट इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला तुम्हाला कशा प्रकारची गोलंदाजी टाकायला आवडते, तेव्हा अजित आगरकरने सांगितलं होतं की मला फलंदाजाला जास्तीत जास्त
चेंडू काढताना असलेली ती गोलंदाजी टाकायला आवडते. मला कोणत्याही फलंदाजाला जास्तीत जास्त बाद करायचं नसतं. मात्र इथून मात्र पुढे काय आपल्याला पाहायला मिळते, अलॉंग द कार्पेट हा फटका थोडासा बॅकवर्ड पॉईंटच्या रिझम मध्ये जातो. बघा प्रत्येकाचं क्रिकेट हे वेगवेगळं असतं. सचिन रमेश तेंडुलकर यांनी काय सांगितलं, पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येणं फार महत्वाचं असतं. तदनंतर आलेला त्याच्या आधी आलेले अर्थातच सर राहुल द्रविड, VVS लक्ष्मण यांचा विचार केला तर त्यांनी काय सांगितलं की पहिला चेंडूवर डिफेन्सच गेला पाहिजे. वीरेंद्र सेहवाग काय सांगत होते, पहिल्या चेंडूवरती नाही चौकार आला पाहिजे. आता अभिषेक शर्मा आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर वैभव सूर्यवंशी काय सांगतात, पहिल्या चेंडूवरती षटकारच आला पाहिजे. नक्कीच चांगला उल्लेख होते आज. यश लागला, मागे गेला बॉल, लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, चौकार. मुझे पहचानो. इथे पडताळणी केली जाईल मैदानाच्या वरती. इथे 6 धावा आहेत की धावफलकावरती 13 धावा पहिल्या षटकाच्या 13 धावा. यस, 13 धावा लागल्या जातात. इथे पारितोषिक येते शुभमसाठी. जर झेल पकडला तर अजिंक्यकडून वैयक्तिक 200 रुपये दिले जातील. सागिर शेख यांच्याकडून शुभमला वैयक्तिक 200 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. बक्षिसांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे रामनाथ प्रीमियर लीग. नितीशजी, मग चांगला पॉइंट तुम्ही रेज केला होता. खरं तर प्रत्येक खेळाडू हा आपल्यातच एक वेगळा असतो. खरं तर क्रिकेटच्या क्रीडांगणावर प्रत्येक खेळाडू स्वतःमध्ये एक वेगळा असतो. प्रत्येकाच्या हाताच्या बोटांचे ठसे वेगळे असतात. प्रत्येक खेळाडू हा स्वतःमध्ये एक परिपूर्ण असतो आणि म्हणूनच ज्या खेळाडूंचा उल्लेख करत असताना आपण म्हणतो की हा खेळाडू एकमेव आहे, हा खेळाडू अद्वितीय आहे आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, वेगवेगळे कौशल्य आणि सामर्थ्य असतात. म्हणूनच कधी कोणाला कमी लेखू नका, कधी कोणाला कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी बनवा. असं सातत्यानं एक खेळाडू दुसऱ्या खेळाडू मात्र इनडायरेक्टली एक मेसेज देत असतो. आपण विविधतेने नटलेल्या या जगात खरं तर तुम्हाला काय आवडतं त्यापेक्षा खरं तर तुमच्यासाठी काय योग्य आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तेच आहे. अगदी आपल्याला काय आवडतंय त्यापेक्षा आपल्या संघाला काय हवं आहे आणि परिस्थिती, कंडिशन्स काय म्हणतायत याही गोष्टीला फार इम्पॉर्टन्स आहे. जिथे आपण पाहतो की पहिल्या षटकाचा खेळ झाला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 13. अशी अतिशय चांगली क्वालिटी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा लागल्यात. 3 षटक आपल्याला 15 मिनिटांच्या अवधीमध्ये फेकायचे आहेत. हा देखील क्रिकेटचा नियम सांगितला जातोय. 4 षटकांचा सामना मी 3 वेळा सांगितलंय, लाईव्ह वरती तुम्ही ऐकू शकता. 4 षटकांचा सामना, 4 वेगवेगळे गोलंदाज आहेत. षटक क्रमांक 2 होते. सुरुवात इथे पारितोषिक येते. संतोषजी कवळे सांगतायत की 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक इथे फलंदाजांना दिलं जाईल. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती दिलीप 200 रुपयांचं पारितोषिक. चुकीची दुरुस्ती करते संतोषजी कवळे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. 6 चेंडूंवरती 6 षटकार आले तर दिलं जाईल. जास्तीचा वेळ प्लीज घेऊ नका गोलंदाजी करणारा संघ, प्लीज जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. पहिल्या षटकासाठी 8 मिनिटांचा अवधी वापरलाय. चला सामना चालू करायचा आहे. अतिरिक्त वेळ जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला पेनलाइज करण्याची खऱ्या अर्थानं राईट हा पंचांकडे असेल मित्रांनो. शांत खेळा, शेवटची मॅच आहे. चला गोलंदाज तयार होतोय. सुमित भट्टावकर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट, डबल एंड कडून नितेशजी गोलंदाज चालू देखील झालाय. षटकातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू पळतोय. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. 4 धावा. खरं तर निखिल सर अक्रॉस द लाईनचं क्रिकेट आपण पाहत असतो, परंतु हा मेरिटनुसार खेळलाय. 5 बॉलला 5 6 मारले तर संतोष कवळेकडनं 2 संतोष साहेबांच्या वतीनं खरं तर दिलीप पालवणकर या खेळाडूला मात्र
5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले तर कॅश प्राइस किती 200 फक्त म्हणजे डिवायडेड बाय 5 जर का केले आपण तर मग मला वाटतं 50 रुपये पण वाटायला येत नाहीत बरोबर ना बरोबर नाही आपण 1000 करूया ना 500 200 500 मध्ये आता मजा नाही राहिली 1000 करूया आपण पहिला बॉल अक्रॉस द लाईन इनटू द मिडल ओव्हर द डिफेन्स आणि हा आलाय कडक षटकार फलंदाज खरं तर हा मोकाच होता फुलटोस बॉल होता लेग स्टिकचा बॉल लेग स्टिकला त्यानं खरं तर खेळून काढला आणि पहिला बॉल जो फ्लोर लेनचा पडला तिथे धाव मात्र मिळाली नाहीये हा बॉल फुल टॉस आलाय बॉलला प्रॉपर त्यानं खऱ्या अर्थानं मिडल केलं ताकदीचा वापर केला टायमिंग प्रॉपर झुललं गेलं आणि हँड आय हेडचं कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं दिलीप पाळवणकर यांचा आपण नामोल्लेख करत असताना सांगतोय की 8 चेंडू 17 या आकड्यावर ते खेळ करतात जवळजवळ 200हून अधिक स्ट्राईक रेटनं त्यांचा खेळ सुरू असताना 1.3 चेंडूचा खेळ झालाय प्रति एका चेंडूसाठी किमान 2 मिनिटे वापरतात फिल्डिंग करणारी टीम अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असणार आहेत चला आम्ही फिल्डिंग टीमला थोडं सूचित करू की वेळ आपण अतिरिक्त घेत आहे टाइम कोणालाही थांबला नाहीये त्यामुळे वेळेचं बंधन सर्वांना असणार आहे त्यामुळे थोडं फास्ट खेळा धावसंख्या 23 चौथा बॉल राईट ओव्हर द विकेट सुमित आलेत वेट वॉच एज गॉन सॉफ्ट डिसमिसल फलंदाज दिलीप पाळवणकर बॅक टू द डगआउट बरबादे 2 चौकार 1 षटकाराच्या जोरावरती खेळत होते इथे 9 चेंडू 17 धावा अशी खेळी आपल्याला दिलीपजी पालवणकर यांची पाहायला मिळाली आणि त्यांची जागा भरून करण्यासाठी मैदानाच्या वरती नौका फलंदाज अजिंक्य दाखल होते टाळ्या वाजवल्या जातात पाठबळ दिलं जातंय सांगतायत की फटका बसला असता तर बॉर्डरलाईनच्या बाहेर निश्चित असता परंतु जमलं नाही या मैदानाच्या वरती 17 धावांवरती सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला अजून एक धुरंदाज मैदानाच्या वरती अजिंक्य चौलकर आलाय फलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 23 धावा बनवत असताना पहिला फलंदाज बाद झाला पहिला धक्का संघ राहुल वॉरियर्स या संघाला एका बाजूला 23 धावा फलकाचे 23 टेकिंग एंडमध्ये सूरज भोगले मॅन इन फॉर्म तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य चौलकर वन मॅन आर्मी तर त्यांच्या विरोधामध्ये सुमित देखील चांगली गोलंदाजी अद्याप करतोय पहिलाच बॉल याही वेळेला जर का आपण पाहिलं गेलं तर सोनार की तो एकेश लोहार की असा हा कडक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे बेधडक तो आलाय आणि बेधडक त्यानं ठोकलाय हा पहिला षटकार 75 असं मला दरणे गुरुजी सांगतात की तो देखील लागतोय दरणे गुरुजींचं देखील कौतुक करावं लागेल कारण का चालता बोलता संगणक आमच्या अलिबाग मधील एक म्हणजे आमचे दरणे गुरुजी स्वागत असेल या स्पर्धेमध्ये आणि शुभेच्छा देखील असतील तुम्हाला खूप साऱ्या लेखाजोखा स्पर्धेचा सांगितला जातो इथे आडवा बॅटने खेचायचा होता बॅटचा फ्लो चांगला होता फक्त प्रॉपर टायमिंग झालं नाही परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही त्या कारणास्तव निर्धाव चेंडू या मैदानाच्या वरती दुसऱ्या षटकाच्या क्रीडा फलकावरती 29 धावा होत असताना एक फलंदाज बाद झालाय मैदानामध्ये फिल्डिंग टीम कडनं आदित्य मैदानामध्ये उतरले आणि आदित्यनं जर का झेल टिपला तर संतोष सरांच्या वतीनं त्याला मात्र कॅश प्राइज 200 रुपये मिळणार आहेत अगदी धावसंख्या आपण पाहिली तर 29 आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ झालाय आतापर्यंतच्या प्रवासामध्ये फक्त एक गडी बाद झालाय सूरज खेळतो वैयक्तिक 1 चेंडू आणि त्यानं चौकार ठोकलाय अजिंक्य खेळतो 2 चेंडूमध्ये 1 डॉट 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला आहे महत्वाचं म्हणजे मगाशी जे फलंदाज दिलीप पाळवणकर बाद झाले सेट झालेला फलंदाज बाद होणे
हे फार गरजेचं होतं. आणि एक गोष्ट आवर्जून निखिल सर एक सांगता येईल की क्रिकेट या खेळामध्ये तुमच्या प्लॅनिंगला फार महत्त्व आहे, रणनीती. मगाशी आपण ज्या गोलंदाजाला पाहिलं सुमित, त्यानं या अगोदरच्या मॅचमध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये धावांना त्यानं रोख दिला होता. आता कॅप्टननं त्याच्यावर विश्वास दाखवला आणि महत्त्वाचं षटक फेकण्यासाठी त्याला प्राचारण केलं आणि त्यांनी या षटकामध्ये जरी 16 धावा खर्च केल्या असल्या तरी सुद्धा एक महत्त्वाचा फलंदाज त्यानं परतावून लावलाय आणि आता धावा थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 1-29 2 षटकांच्या अखेरीस. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग सजवून घ्या. पाणी देणाऱ्या कोणत्याही खेळाडूने तिथे बोलायचं नाहीये, कोणत्याही खेळाडू सोबत प्लीज. चला 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 थोडं शांत घ्या. मैदानाच्या वरती सामना आपण चालू करायचा. सामना चालू करा, सामना चालू करा. चला सामना चालू करा. तिथे षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅक वरती नौका गोलंदाज आलाय, समीर आलाय. चला पंच सामना चालू करा. आपण सामन्याकडे वळूया. मैदानाच्या वरती सामना चालू होतो. समीरचा षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, स्लोअर वन, हाफ ट्रॅकर चेंडू. इथे अवांतर स्वरूपाची ही एक धाव घेतली जाते. एक धाव ऍड ऑन करूया. फलकावरती 30 धावा पूर्ण केल्या गेल्या. जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात अगदी वाईड या चेंडूने झाली. अवांतर धाव आली आहे फलकावरती. समीरच्या हातामध्ये तिसरं षटक आहे, महत्वपूर्ण षटक आहे. ती आपण पाहतोय दोन्ही संघ राहुल वॉरियर्स आणि RAN फ्रेंड्स आहे दोन्ही संघ. आपण पाहतोय धपलकरती 30 धावा पूर्ण झाल्या. 30 धावा पूर्ण आहेत. 30 कम्स अप. रविवारचा दिवस आहे. आपण आनंद घेतो या स्पर्धेचा. नितेश यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर अजून एक अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे आणि अगदी मैदानाच्या मध्ये 31 धावा. 31 धावा पूर्ण होत असताना अद्यापपर्यंत एकही चेंडू मैदानाच्या वरती पडत नाहीये. इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. समीरचा आलोर फुलट स्वरूपाचा चेंडू दिशा दाखवली. बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या चेंडू क्षेत्रामध्ये चेंडू दन सीमारेषेच्या बाहेर आलाय. दिमागदार चौकार. लिहिल्या गेल्या 35 धावा. अगदी आपण पाहतोय मेरिट नुसार क्रिकेट खेळलं जाते. जसा फुलटा स्वरूपाचा बॉल भेटला तसं अगदी आपण पाहतोय स्वीप केलं गेलं मैदानाच्या वरती. अगदी जर पाहायला गेलं तर 4 धावा फलकावरती घेतल्या जातात. 35 कव्हर शॉट डोक्यावरून डिपेक्सच्या कव्हर मध्ये उत्तुंग झोल पकडला जातो. अजून एक धक्का संघ राहुल वॉरियर्स या संघाला मैदानाच्या वरती पडतोय. लवकर फलंदाज मैदानाच्या वरती जाते. अमितच्या हातामध्ये बॅट दिली जाते. अमित आणि अजिंक्य फॅक्टर मैदानाच्या वरती कशा स्वरूपानं काम
कला मैदानाच्या वरती कशा स्वरूपाने फलंदाजी कशी केली जाणार आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 2 वाईट आले हरकत नाहीये, परंतु एक फलंदाज देखील बाद झालाय. इथून मात्र पुढे राहुल वॉरियर्स संघ कितपत धावा जमा केल्या जाणार आहेत, कितपत धावा बनवल्या जाणार आहेत. रामनाथ प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा अंतिम क्षणापर्यंत येऊन पोचलेली आहे. अगदी आपण पाहतोय यावेळेस 6 चेंडू सरळ खेचलाय, विशेप मध्ये आलाय, कार्पेट लागली गुदगुला करत चेंडू चाललाय सरळ लंग स्टॉप रिझन मध्ये. तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही सांगितलं गेलंय, न सांगितलं जात आहे. आणि अगदी आपण पाहतो एका धावे निश्चित फलकावरती धावा पूर्ण झाला, त्या म्हणजे 36 धावा पूर्ण होत असताना 2 फलंदाज नितेश इथे मात्र बाद देखील झालेत. समीरनं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 7 धावा त्यानं खर्च केल्यात. हा हाफ ट्रॅकर बॉल आहे, बराच वेल होता बॉलला. ऑफसाईडचा बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केला आणि बॉल जाईल तो सीमा रेषा पलीकडे आणि आलेला हा अजून एक चौका. टोटल स्कोर 44. फिल्टर स्वरूपाचा बॅक टू द बॉलर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी मात्र एका धाब्यासाठी एक धाव ऍड ऑन केली जाते. फलकावरती 41 धावा आपण पाहतोय. अगदी तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 41 धावा होत असताना 2 फलंदाज बाद देखील झाले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक प्रेमपूर्वक विनंती असेल, जास्तीचा वेळ यात्रा घेऊ नका. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लगेचच मार्गस्थ करा. टीम मिटिंग घ्यायची काहीही गरज नाहीये मित्रांनो. जे खेळाडू तुम्हाला पाहिजेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करा, चालणार आहे, परंतु वेळ जास्त खर्च करू नका. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. 41 धावा फलकावरती आहेत. 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर निखिल सर, या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खरं तर दानशूर दात्यांनी आपल्याला विशेष योगदान दिलं, ज्यांच्या सहकार्यातनं आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या स्पर्धेचं भव्य दुसरं पर्व मात्र आपण यशस्वी संपन्न करतोय, तर सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रथम क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी ज्यांनी आपल्या पुरस्कृत केली, जोहान सागीर शेख आणि अजिंक्य शेवडे यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया, ज्यांनी आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली. त्यानंतर या स्पर्धेची दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी गिनूसिंग नारायणसिंग परदेसी यांच्या स्मरणार्थ आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. बेस्ट बॅटर बॉल ऑफ फील्ड त्यांचंही खरं तर नामांकन आपल्याला पाहायला मिळतं आणि बापूंचा आपण आभार व्यक्त करूया. कमलेश दीपक वांद्रे यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॉल इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्ससाठी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच ज्याच्यामध्ये आपण उल्लेख करायचा झाला तर आपण 2 युवा उद्योजकांचा उल्लेख केला. आपण चर्चा करू. तत्पूर्वी हा बॉल पुन्हा एकदा जागेवरनं सुलॉग हिट केलाय. चेंडूची लाईन प्रॉपर रीड केली, मिडल खेळाय, बेधडक बेखौफ हा खेळाडू आणि त्याचा हा मनमुराद खेळ. अजून एक षटकार. अजिंक्य नावातच अजिंक्यपद आहे. अर्थातच जो ज्याला कोणी येऊ शकत नाहीये मैदानाच्या मध्ये त्याचं वर्चस्व पाहायला मिळते. अजिंक्य चौलकर आणि अमित हे फॅक्टर मैदानाच्या मध्ये चांगलं काम करते. अर्थातच पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं जात आहे. आसमानी बुलंदी फटका आपल्याला पाहायला मिळाला. अजिंक्य तयार आहे. समोर देवेंद्र टप्पा पडल्याच्या नंतर हलकासा कट झालेला चेंडू आतल्या दिशेने बॉल प्राप्त करत असताना चेंडू फॉरवर्ड शॉट पॉइंटच्या रिझन पर्यंत पोहोचला गेला. तिथे एक धाव घेतली गेली. एका धावेच्या स्वरूपामध्ये एका धावेच्या मदतीने फलकावरती 48 धावा 48. राहुल वॉरियर्स हा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. 48 धावफलकावर आपण पाहताय. 3.2 चेंडूचा खेळ झालाय. मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अजिंक्य मैदानामध्ये गेला. 6 चेंडूमध्ये 18 वर तो खेळ करतो आणि प्रेशरची परिभाषा जणू काही या फलंदाजांना मात्र चेंज केलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, स्ट्रायकिंग एंडवर मात्र अगदी आपण पाहता स्वर्ण मृगाच्या चपलाने तो धावत सुटला होता. नॉन स्ट्रायकर एंडकडनं अमितनं खऱ्या अर्थानं आपली विकेट सॅक्रिफाईस केली आणि आपल्या संघाच्या हितामध्ये काहीसं सॅक्रिफाईस असेल तर त्यात चुकीचं असं काही नाही आहे. जिथे आपण पाहता की हा बॉल डॉट जरूर आलाय, परंतु उर्वरित काही 3 चेंडू शिल्लक असतील, त्या 3 चेंडूवर आक्रमण जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तीन चेंडू राहिलेले आहेत. 3 चेंडूंमधून 2 षटकार रितेशने खेचले तर सागर शेख यांच्याकडून 200 रुपये आणि बुद्धू सोडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. अगदी ते रितेशसाठी लागलं जात आहे. रितेशला सुवर्ण संधी असणार आहे. 200 400 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होईल आणि ते प्राप्त करणार का? जर 3ला 2 आले तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र पालवणकर अंतिम षटक फेकत असताना आपण पाहतोय. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर अगदी भरकटतोय गतीवरती अवांतर स्वरूपाची धाव येते. सर शैलेश महाडिक आम्हाला सांगत असताना हॉटस्टार वरती थोडीशी नजर टाकूया. साई सुदर्शन जे खेळतोय 13 चेंडूंवरती 15 धावा. शुभमन गिल 16 चेंडू 26 धावा. 41 वरती गुजरात टायटन्स या संघाचा कोणताही फलंदाज बाद नाहीये. मैदानाच्या वरती मोठा फटका, चेंडू उंच आकाशामध्ये, दोघात तिसरा, आता सर्व 20रा. मैदानाच्या वरती चेंडू सीमा पार, षटकार. आणि त्याचं कन्व्हर्जन षटकारामध्ये झालंय. ना नक्कीच त्याचा उपद्रव आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. खेळातलं स्टँडर्ड थोडं ढासळलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेला हा बघा अजून एक लगा तो ये वैसे छक्का है लेकिन इसे हम जले पे नमक भी कह सकते हैं. अजून एक षटकार. बक्षीस आमच्या इथे येऊ द्या. पोचू द्या. 200 400 रुपयांचं पारितोषिक दाखलवरती 61 धावा लागल्या गेल्यात. धाव संख्येचा उच्चांक डोंगर आपण पाहतोय आणि अगदी आपण पाहतोय 84चा उच्चांक आहे या स्पर्धेमध्ये धरणी गुरुजी आम्हाला सांगत असताना. परंतु या सामन्यावरती देखील चांगला आपल्याला वर्चस्व ठेवत असताना पाहायला मिळालं ते म्हणजे फलंदाज. शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल आणि फलंदाज अजिंक्य हा अजिंक्यच राहिलाय. तो सांगतोय खचलो नाही, खचणार नाही, तुटलो नाही, तुटणार नाही, थांबलो नाही, थांबणार सुद्धा नाही. कारण त्याला ठाऊक आहे जो थकला जो थांबला तो संपला. 6 टोटल स्कोर 67 आणि आता काढायचे 68. रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्याच्या नंतर आम्ही त्यांना ते सुपूर्द करू. रितेशची चांगली फलंदाजी या कारणास्तव 500 रुपयांचं पारितोषिक बडीकडून रितेशला प्राप्त झालेलं आहे आणि अगदी सामना संपल्याच्या नंतर दिलं जाईल. नाव काय अजिंक्यकडून काय आणि कोणाकडून अजिंक्यसाठी पारितोषिक आले रितेश चौलकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक हे लावलं जात आहे. चला आता मैदानाच्या वरती 68 धावा बनवायच्या आहेत. तर आपण पाहतोय सर्वप्रथम या सामन्यासाठी ज्यांनी मंडप व्यवस्था पुरवली ते आमचे सार्थक, त्यांचे देखील धन्यवाद आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देऊया. चांगलं योगदान दाखवलं. त्यानंतर DJ हर्ष याला देखील धन्यवाद देऊया. त्यानंतर थेट प्रक्षेपणाचं काम करत असताना अविरत कचरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे ना, कालचा दिवस आणि आजचा दिवस मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यांना देखील धन्यवाद देऊया. DJ मंडप हे सर्व तुम्ही पाहताय ना, यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे अर्थातच लाईट त्याची व्यवस्था जनरेटरच्या माध्यमातून धोत्रे सरांनी केली. त्यांना देखील इथून मात्र या स्पर्धेतून धन्यवाद देऊया. आणि खऱ्या अर्थानं सर्वांना सर्व कोर कमिटी मेंबर यांना देखील खूप सारे धन्यवाद असतील. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील रक्ताचं पाणी केलंय. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस सर्वांनी केलं, त्यांना देखील धन्यवाद देऊया. वळीया जिथे 68 धावा कशा प्रकारे मैदानाच्या वरती बनवल्या जाणार
धावा बनवल्या जाणार की नितेश धावा रोखल्या जाणार, हे फार महत्वाचं मैदानाच्या वरती असणार आहे. एका बाजूला आज आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये असणारा राहुल वॉरियर्स हा संघ, नावामध्येच वॉरियर्स आहे आणि ती लढवय्य वृत्ती साहिल मैदानाच्या वरती दाखवली जाते. तर दुसऱ्या बाजूला RAN फ्रेंड्स हा संघ देखील आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा खऱ्या अर्थानं त्यांना आज खूप सारा आनंद घेतले आणि मैदानाच्या वरती 67 धावा झाल्यात. 68 धावांची गरज आहे. येस, 68 धावा येणारे 24 चेंडू, 68 धावा, या धावा बनल्या जाणार की धावा रोखल्या जाणार, हे पाहणं फार महत्वपूर्ण असणार आहे. अंतिम सामना आहे, अंतिम विजेता यानंतर 4 षटकांनंतर लगेचच निवडला जाईल. चला फलंदाज मैदानाच्या वरती लगेच RAN फ्रेंड संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत आणि दोन्ही संघांना विनंती असेल फायनलचा सामना झाल्याच्या नंतरही हँडशेक हा कंपल्सरी झालाच पाहिजे. हा दोन्ही संघांना एक प्रेमपूर्वक संदेश देतो मित्रांनो, कारण का या सर्व लढती आहेत ना मैत्रीपूर्ण लढती आहेत. आज आपण मैदानाच्या वरती प्रतिस्पर्धी म्हणून असतो, परंतु गावात आपल्याला एकत्र राहायचं आहे. आपल्याला एकीचं बळ काय असतं ते क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवावं लागतं नितेश, आणि ते दाखवलं जातं. आपण पाहतो चांगला सामना, दुसरं सत्र सर्वांच्या भेटीला. IPL चा हंगाम देखील चालू आहे आणि अगदी असं असताना देखील या स्पर्धेला खूप सारा प्रतिसाद देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे रामनाथकर, रसिक, मायबाप, प्रेक्षक, मान्यवर आणि मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण नारी शक्ती, स्त्री शक्ती, सर्व महिला वर्ग देखील पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आजच्या दिवसामध्ये हॉटस्टार वरती सामना गुजरात टायटन्सच्या विरोधामध्ये संघ उतरलाय, तो म्हणजे तिथे सर्वप्रथम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय लखनौ सुपर जायंट्स. येस, हो, या मैदानाच्या वरती येणारे 24 चेंडू, 68 धावांची गरज आहे. 68 धावा, 24 चेंडू. एका बाजूला जय, दुसऱ्या बाजूला देवेंद्र पालवणकर. मैदानाच्या मध्ये काय घडणार, पहिल्या षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार आहे. अगदी मांडवा एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले ते म्हणजे दिलीप पालवणकर. फार महत्वपूर्ण लढत आहे. 68 धावा मैदानाच्या वरती आहेत. पहिलं षटक, पहिला चेंडू कशा पद्धतीने फेकला जाणार आहे मैदानाच्या वरती. रामनाथ प्रीमियर लीग आज रामनाथकरांच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून आपण पाहतोय. एक दिवस गावासाठी ही या स्पर्धेची टॅगलाईन देखील आहे मैदानाच्या वरती. पहिला चेंडू मैदानाच्या वरती, राईट आर्म विकेट. हा गोल्डन स्पॉट मध्ये पडलेला हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निसावतो. अगदी हाय एम ऍक्शन आपल्याला नितेश पात्र पाहायला मिळते. गती जास्त नाहीये, परंतु वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी दिलीप पालवणकर यांना यासाठी ओळखलं जातं, या गोलंदाजीसाठी देखील ओळखलं जातं. केल्विन कमी कर ना, संध्याकाळ होत आली की कमी करायचं, 4-700 कर. पहिला चेंडू झालाय. 68 धावांची गरज आहे. RAN फ्रेंड्स हा संघ मैदानाच्या वरती दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय, झगडतोय आपल्या फॉर्म सोबत, परंतु हरकत नाहीये. संघ मोठा आहे. मैदानाच्या वरती अगदी चांगला सामना सर्वांच्या भेटीला आलाय. इथे काय घडलंय, कोणती धाव नाहीये. व्यासपीठामध्ये उपस्थित शिवसेना युवा सेना रायगड जिल्हा समन्वय श्री अजयजी गायकर उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि त्यांच्या समवेत ग्रामपंचायत भातसे ग्रामपंचायत सदस्य श्री धीरज खरीवले साहेब, कबड्डीपट्टू म्हणून त्यांची वर्णी लागते, ते देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल या स्पर्धेचा मान सन्मान म्हणून आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. नितेश, फार महत्वपूर्ण लढत आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या जात नाहीयेत. पहिले 3 चेंडू डॉट काढले, त्याने ड्रीम स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज म्हणून फ्रंटलाईन गोलंदाज कसा असायला हवा हे असं एक ज्वलंत जिवंत मूर्तिमंत उदाहरण सेट करत असताना स्वतःवरचा तो आत्मविश्वास, त्याच्याकडे असलेला क्रिकेटचा एक्सपिरियन्स, प्रगल्भ असा अनुभव आज मैदानामध्ये. खरं तर मगाशी मागच्या मॅचमध्ये निखिल सर आपण जर का पाहिलं तर याच खेळाडूला थोडी इजा झाली होती. जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की थोडंसं ट्विस्ट झालंय, पण आम्ही आराम करणार नाहीये. आम्हाला जोपर्यंत ही
चॅम्पियनची ट्रॉफी मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीये. इथे आक्रमण झालंय, एक टप्प्यानं बॉल जाईल, डीप मिड विकेट डिव्हिजन क्लिअर होईल आणि आता शर्थीचे प्रयत्न ऑपोजिट टीम कडनं सुद्धा सुरू आहे. देवेंद्रच्या बॅटमधनं चौकार आलाय. चार धावा आल्या त्या फलकावरती. पहिल्या वेळेला 4 धावा म्हणजे 4 चेंडू डॉट टाकल्याच्या नंतर पहिला चौकार आलाय. RAN फ्रेंड्स संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करतो. राहुल वॉरियर्स या संघाला फारसा फरक पडणार नाहीये, कारण का बघा ना, गोलंदाजी क्लास दाखवला जातोय. C फॉर क्रिकेट, C फॉर क्लास असं आपण नेहमी म्हणत असतो आणि तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या अगदीच फलकावरती मात्र धावा 4. येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पुढे 64 धावांची गरज आहे. आपण पाहतोय वरती संतोषजी विद्यमान नगरसेवक सर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. सर संतोष गुरव आपण पाहतोय नक्कीच उपस्थित आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय आणि त्यांच्या समवेत त्यांचा सर्व परिवार देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. नितेश दुसरं षटक, 4 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आल्या त्या फलकावरती. 18 चेंडू येणारे 64 धावांची गरज आहे. व्यासपीठावर मात्र नुकतंच पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. अनेक युवा, अनेक युवती, अनेक महिला माता भगिनींचं आणि त्याचबरोबर आपले ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित, खरं तर या व्यासपीठानं सर्वांना मायेनं, आपुलकीनं, प्रेमानं जवळ घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळेच या व्यासपीठाचं सर्वांनाच आकर्षण राहिलं आहे. काल आणि आज जसं दिवसभरामध्ये आपण जर खेळ पाहिला तर अनेक विविध वेगवेगळ्या क्षेत्रामधील अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले. मग त्याच्यामध्ये खरं त्यांना उल्लेख करायचा झाला तर क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देणाऱ्या महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. खेळ रंगवत असताना आपण रसिक प्रेक्षकांना अपडेट करूया की हा फायनलचा सामना सुरू आहे. एका बाजूला RAN फ्रेंड्स 11 त्यांच्या विरोधात राहुल वॉरियर्स. राहुल वॉरियर्स या टीमकडनं 66 धावा उभारल्या, 67 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलंय. 4 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर आता या 4 धावा खरं तर आता उर्वरित इक्वेशन जे आहे ते 19 एकंदरीतच 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये तब्बल काढायचे त्या 63 म्हणजे मोठं टार्गेट आहे. कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये राहिला. मिस्टामिक स्ट्रोक आहे, 1 मिळाली. दुसरीचा प्रयत्न 2 मिळाल्या. ओव्हर थोडीशी कदाचित 1 मिळू शकते परंतु फलंदाज स्वतः जय हा कॅप्टन आहे आणि कॅप्टन सांगतो की मी आहे जोवर तोपर्यंत मी लढेन, शेवटपर्यंत झुंज देईल, फाईट करेन, आम्ही फाईट करून जिंकण्याचा प्रयत्न सुद्धा करू. चांगली रफ अँड टफ मॅच होईल यात शंका नाहीये. परंतु रसिक प्रेक्षकांना जर का आपण विचारलं निखिल सर तर मात्र नक्कीच ते सांगशील की आम्हाला सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायचा आहे, कारण फायनलचा सामना आहे, मेगा फायनलची लढत आहे. पुढे टाकला हा बॉल, मिस टायमिंग, नाही संपर्क. विकेट किपर दिलीप सर आपल्याला पाहायला मिळतील आणि ते गाईड करत असताना विकेट किपर हा खरं तर लक्षवेधी असतो. विकेट किपर या मॅच मध्ये खरं तर ऑनफिल्डवर मात्र सेंटर ऑफ अट्रॅक्शन आणि अटेन्शन असतं. केंद्रबिंदू हा फुल टॉस बॉल, मार खायला आलेला चेंडू, नो बॉल, प्लस 6-7 धावांचा इथे बोनस मिळालाय आणि फलंदाज टीमचा कॅप्टन सांगतोय की आता मात्र आम्ही शेवटपर्यंत झुंज देऊ. कॅप्टन ऑन स्ट्राईक, त्याच्या बॅटमधून षटकार आला. निखिल सर मला असं वाटतं की जय सांगतोय की मी उभा आहे तोवर सामना संपणार नाहीये. रोवलेत पाय इरण मैदानी, हा पठ्ठा हा असा हरणार नाहीये. अजून एक वार, यावेळेला मात्र बॉल जमिनीला घरांगलत गेला. मिड विकेट मध्ये फील्ड फॉरवर्ड येतील, बॉल उचलतील, 1 मिळेल. धावसंख्या 14. डेफिनेटली अगदी चांगली फलंदाजी आपल्याला जयची पाहायला मिळते मैदानाच्या वरती. अगदी त्याच धाटणीची गोलंदाजी सूरज भोगले देखील करतोय. एकावरती एक भारी आहेत सर्व खेळाडू मैदानाच्या वरती प्रचंड चांगलं क्रिकेट दाखवत असताना 3 चेंडू झालेत. स्वतः चेंडूवरती आक्रमण केलंय, इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खडखडीत षटकार, 6 धावा. नाम बदनाम है मगर अपन का फेम
मंदिर में अटका राजा अपना आज भी सबसे भारी है असं सांगत असताना मैदानाच्या वरती देवेंद्र पालवणकर एकटा नडतोय. चांगली फलंदाजी देवेंद्रची पाहायला मिळते. विपक्ष गोलंदाज सूरज भोगले देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यांनी देखील क्रिकेटच्या कुरुक्षेत्राचं बाय करून यायला राईट ओव्हर द विकेट यावेळेस आणि बॅट न फ्लॅट अँड फ्युरियस तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने दफलकरती धाव पूर्ण झाल्यात. 21 धावा 21. एक चेंडू बाकी असताना या षटकातील आपण पाहतोय सूरज बॉलिंग ट्रॅकवर आहेत. खरं तर सूरजनं आतापर्यंत 17 धावा खाल्लेल्या आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल, हा बॉल बराच दूर फेकलाय. खरं तर सूरज स्वतःला असा म्हणत असेल की एक तरफ खाई तर दुसरी तरफ कुवा, एका बाजूला आड तर दुसरी बाजूला विहीर. करावं तर आता काय करावं, कारण मार तर दोन्ही बाजूने पडतोय. जयकडे कॅपेबिलिटी आहे, तो षटकार ठोकतोय. देवेंद्र त्याने आता नुकताच षटकार ठोकलाय. करायचं तर काय करायचं, बचावात्मक पवित्रा तिथेही वाईट बॉल गेलाय. बघा ना मैदानाच्या वरती जे चांगली फलंदाजी करते ती आपण जर पाहायला गेला तर बोला जय आणि देवेंद्र ही जोडी या मैदानाच्या वरती. सूरज तयार आहे. विकेट इथे सरळ उंच आकाशामध्ये फटका पोचलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक हा झेल सुटतोय मैदानाच्या वरती. जयचा झेल सुटतोय. 2 धावा मैदानाच्या वरती आल्यात. धाव फलकावरती मात्र 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 24 धावा. कोणताही फलंदाज बाद नाहीये. 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. 22 धावांची सरासरी राखली जाणार का नितेश? मला मेसेज करून ठेवा तो. निखिल सर, मैदानामध्ये 2 फलंदाज खाली बसलेत बघा, ते थकलेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कदाचित विजय मिळाला तर मात्र हा थकवा अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये निघून जाईल, व्हॅनिश होईल. कारण ते थोडे विश्रांती घेत आहेत. ते सांगतात की आम्हाला आता वेल हवाय, कारण प्रतिस्पर्धी टीमनं धावांचा डोंगर उभा केलाय आणि विजय हा सहज मिळणार नाहीये. त्यामुळे या विजय मिळवण्यासाठी मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. आपण म्हणतो ना, काहीही झालं लढत राहायचं. स्वागत आहे रणभूमीतल्या या रणधुरंधरांचं. लढत राहावं लागेल, शेवटपर्यंत झुंजत यावं लागेल, फाईट करावे लागेल. कारण मानलो तो हार आहे, ठाणलो तो जीत आहे. आपण एका मॅचमध्ये बुरुकला पाहिलं, त्यानं जिंकून दिलं. आणि अगदी काही IPLच्या मॅचेस जर का आपण पाहिला तर त्याही मॅचेसमध्ये आपण असेच काही रिझल्ट्स पाहिले. एका बाजूला प्रचंड मेहनतीतून खेळ करणारा तो किलर मिलर, त्यांच्या टीमला पराजय हा स्वीकारावा लागला. आणि एका बाजूला देव, नशीब आणि निसर्ग, मैदान यांची साथ मिळाल्यानंतर त्यांचा संघ जिंकताना सुद्धा आपण पाहिला. आणि असं मैदानामध्ये हे होत असतं. येस नक्की. RAN फ्रेंड्स हा संघ मैदानाच्या चांगले फलंदाजी करतो. आता देव पाण्यात देखील ठेवले असतील, कारण का करंडक इथून नक्कीच उचलायचा आहे. रामनाथ प्रीमियर लीगचा हा खऱ्या अर्थानं दैदिप्यमान सोहळा आता अंतिम विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण त्याला लगेचच सजवून घ्यायचं आहे संघ RAN फ्रेंड संघ. चला आपण पाहतोय मैदानाच्या वरती प्रचंड चांगला सामना. टेम्पो सेट झालाय ना मित्रांनो, तो ब्रेक होऊन देऊ नका. मैदानाच्या वरती फार महत्वाचा आहे. 24 धावा झाल्यात. 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू 44 धावा, 22 धावा सरासरी राखावी लागणारा मैदानाच्या वरती. काय घडणार का बिघडणार? 12 चेंडू 44 धावांची गरज, 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. अमित आला गोलंदाजी करण्यासाठी. 3ऱ्या षटकामध्ये अमितची गोलंदाजी आपल्याला इथून मात्र पुढे पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे अमित बॉलिंग ट्रॅकवरती 3ऱ्या षटकासाठी. जे काय करायचंय ते तुम्हाला आता करावं लागेल, कारण स्पर्धेच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत. अर्थातच 2 दिवस जी काय मेहनत घेतली आहे, जे काय आपण प्लॅनिंग केलं, जी काय स्ट्रॅटेजी आपण केलेली आहे, त्या स्ट्रॅटेजीला
अगदी मैदानामध्ये एक्झिक्यूट करण्यासाठी हा महत्त्वाचा क्षण, मौलिक क्षण आपल्याला पाहायला मिळाला आहे. 12 चेंडू 44 असं एक कठीण टार्गेट असताना मैदानामध्ये मी हार मानणार नाही असं ठणकावून सांगणारा फलंदाज देवेंद्र स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅकफूटवरनं पुश केलं, बॉलला अगदी ढकलून दिलं, पुश करो खुश रहो. एका धावानं अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाली. आता तो सांगतोय की जे तू स्ट्रायकिंग एंडवर ये, तू चार्ज घे, कारण तुझ्या बॅटमध्ये धावा जर का आला तर मॅचमध्ये रंग भरेल आणि आपल्याला मोमेंटम आपल्या टीमकडे खेचून आणायचं आहे. RAN फ्रेंड्स 11 चे हे पहिले 2 शिल्लेदार एकमेकांना सहाय्य करून खेळ करत असताना नक्कीच एकमेका सहाय्य करू अवघे भरू सुपंत खांद्याला खांद्याला फलंदाजी मैदानाच्या वरती बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेग वरून फाईन फटका खेळलाय चेंडू सीमा पार चपराक षटकार. परिस्थिती मी म्हटल्याप्रमाणे प्रश्न आपल्याला विचारत असते. आपण आपल्या प्रत्येक क्षणावरती क्षमता सिद्ध करत जायचं असतं आणि क्षमता सिद्ध करत असताना ना समोरच्या सोबत नाही आपल्या स्वतःसोबत प्रामाणिक राहिला ना की देव आपल्या पाठीशी अगदी कणखरपणे उभा असतो. आणि आपण पाहतोय मैदानाच्या वरती ते यश आहे ना दोन्ही संघांना येते. त्या फलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 32 धावा. 9 चेंडू 36 धावा समीकरण धरणे गुरुजी यांच्याकडून आम्हाला सांगितलं जातं 36 धावा बनल्या जाणार की 36 धावा रोखल्या जाणार. भगवा रंग आपल्या अस्मितेचं प्रतीक असला ना तर विपक्ष खेळणारा संघ इथे अवांतर स्वरूपाची धाव येते. त्या संघाच्या खांद्यावरती आहे ना हा येलो कलरची जर्सी आहे, पिवळा रंग आहे, म्हणजे खंडोबाचा आशीर्वाद आज रविवारच्या दिवसामध्ये त्यांच्या देखील पाठीशी आहे. हे अध्यात्म फार महत्वाचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं आपल्याला शिकवलेले अध्यात्म फार महत्वाचं आहे. इथे सरळ खेचण्याचा प्रयत्न चेंडू करपंच्या रिझन म्हणून ट्रॅव्हल होतो. शॉटच्या रिझन मध्ये चेंडूची अडवणूक केली जाते. तिथे एक धाव मात्र इथे जी घेतली जाते. एका धावेने दफलकावरती एका धावेची वाढ 34 धावा दफलकावरती येणारे 8 चेंडू 34 धावा बनल्या जाणार का फार प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती हजेरी देखील लावतोय. रंगांची रंगसंगती तुम्ही उल्लेख केला. कुलदैवत खंडेराया प्रिय भंडारा रंग तो पिवळा, परंतु एका बाजूला नेतृत्व कर्तृत्व कौशल्य समर्पण दूरदृष्टी यांचं प्रतीक रंग म्हणजे भगवा. इथे आपण पाहताय या फटक्याला अगदी अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईलनं सजवायचं होतं. एक्झॅक्टली काय घडलंय? बॅटचा एज लागला होता का? विकेट किपरच्या हाताला बॉल स्पर्श झाला का? तिथे बॉलची गती कमी झाली का? असे काही बरेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपल्याला सरप्राईज पाहायला मिळाले. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. गोलंदाज अमितचं आपण कौतुक करूया. त्यानं सरप्राईज केलं, बीट केलं, धाव मिळाली ती फक्त एक. एकूण धावसंख्या 35 आणि आता काढायच्या आहेत त्या 68 टार्गेट असताना 33. 7 चेंडू 33 धावा. मॅच ऑन आहे. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. अराउंड अ विकेट. इथे मात्र हा चेंडू लेग स्टिकच्या बराच काळ बाहेर होता. त्यांचं सांगत असताना अवांतर धाव मैदानाच्या वरती येते. वाईट स्वरूपाची धाव घेतली जाते. बघा ना नितेशजी, वाईट हा चेंडू वाईटच असतो. धावफलकावरती एक अतिरिक्त स्वरूपाची धाव घ्यावी लागते. वेळ वाया जात असतो. पुनश्च एकदा हाताळणी चेंडूची करावी लागत असते. ती करत असताना गोलंदाज राईट आर्म अराउंड द विकेट. तो बॅकअपला ठेवू. करपॉइंटच्या रिझन मध्ये फटका पोहोचलाय. सोपा झेल थर्ड अटॅम्प मध्ये झेल सुटतोय. ये क्या किया दोस्तों तूने, क्या छोड़ा या मॅच छोड़ा है. देवेंद्रचा झेल सुटतोय मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय 2 धावा इथे घ्याव्या लागतात. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती आपण पाहतोय 38 धावा पूर्ण झाल्यात. तिसरं षटक पूर्ण झालंय. येणारी 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता धाव फलकावरती आहे. अगदी कठीण परिस्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि निखिल सर 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 5 षटकार हे तुम्हाला ठोकावेच लागतील. पहिल्या 2 चेंडूमध्ये किमान 1 षटकार जर का आला तर मात्र मॅच मध्ये मजा येईल मुठीत तुझ्या या आभाल माघार घेऊ नको. उगाच भयानं वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको. ठणकावून तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल की आय एम द बेस्ट. आय विल प्रूव्ह माय सेल्फ ॲज अ बेस्ट कॅन्डिडेट. मी शेवटपर्यंत झुंज देईन, लढेन, फाईट करेन. मग पदरी अपयश जरी आला ना तरी सुद्धा इतिहास तुमच्यासाठी एक पान तुमच्या संघर्षासाठी मात्र नक्कीच राखून ठेवेल. असा संघर्ष व्हायला पाहिजे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. तग धरून उभे आहेत जय आणि देवेंद्र.
जय आणि विरूची जोडी मैदानाच्या वरती आहे. खांद्याला खांदा लावून प्रयत्न प्रामाणिक केले जातात, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अजिंक्य, ज्याच्यावरती तुम्हाला विजय प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला काहीतरी आता इथून पुढे वेगळं करावं लागणार आहे. मैदानाच्या वरती आपल्या क्षमता सिद्ध कराव्या लागणार आहेत. आपण पाहतोय अगदी पॉझिटिव्ह इंटेंट ठेवून 30 धावा बनवल्या जातील काही या धावा रोखल्या जातील. चला अजिंक्य चालू करायचा सामना. मैदानाच्या वरती 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. देवेंद्र आणि जय ही जोडी या मैदानाच्या वरती फलंदाजी करते. इकडे नक्ष आहेत आमच्या समेत. नक्ष सांगतायत की दादा तुम्हाला काय वाटते काय होईल. मी म्हणालो मला वाटून काय चालणार नाही. कदाचित गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललं आणि फलंदाज तिकडे किती तयारीनं तो उभा आहे, कारण आता वाऱ्याच्या सोबतीनं त्याला चेंडू आक्रमण करायचंय. पहिला बॉल, पहिला आक्रमण. या वेळेला हा आलाय षटकार. आता 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. संकेत मला सांगते की जे करायचंय ते आत्ता करायचं, नाहीतर या स्पर्धेसाठी 365 दिवस वाट पाहावी लागेल. यावेळेस चेंडू निघालाय. गुड बॉल, फंटास्टिक स्पेल ऑफ द बॉलिंग. इथे फलंदाज बाद देखील आहे या चेंडूवरती. पहिला मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतो एस एंटरप्राइजेस यांचे सर्वेसर्वा विद्यमान नगरसेवक संतोषजी गोळ यांच्याकडून 2000 रुपयांचे पारितोषिक आलंय. जर संघ सामना जिंकला, 4 चेंडूंवरती 4 षटकार या संघानं मारले तर या संघाला 2000 रुपये दिले जातील. 4 चेंडू 24 धावांची गरज आहे. अशक्य असं काही नसतं. हा शब्द आपण काढून टाकूया, राहतो तो शक्य शब्द. आणि या शक्य शब्दासाठी मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. नौका फलंदाज जयची जागा भरून काढण्यासाठी सुमित धातावकर मैदानाच्या वरती आलाय फलंदाजी करण्यासाठी. कोण बक्षीस कोण काढणार आहे? मेन बॅट्समन बॉलर देवेंद्र 11 चेंडू 15 धावांवरती खेळतोय. यावेळेस मैदानाच्या मध्ये काय घडलंय? अवांतर धाव आली आहे. अवांतर धाव 21 रुपयाची घेतली जाते. त्या फलकावरती आपण पाहतो 45 धावा लागल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना संतोषजी गुरव सांगतात की अर्थातच एस एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा विद्यमान नगरसेवक RAM या संघासाठी पारितोषिक असेल. जर संघानं सामना जिंकला तर 2000 रुपयांचं रोख दिले जातील. एका मोठ्या विकेट, बॅट फ्लो चांगला, स्विंग आणि स्वरूपाचं चित्र नितेश मैदानाच्या वरती. डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय जर मोठा फटका आला असता तर रंजकता वाढली गेली असती, परंतु आता निकाल स्पष्ट झाला. येणारे 3 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 23 धावांची आवश्यकता. अजून एक मोठा आलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक फलंदाज क्रमांक 2 बाद. ज्याला कधी बॅटिंग भेटली ना त्या बॅटरला पाठवायचा प्रयत्न चाललाय. बरोबर ना? शेतातला नांगर घेऊन पाठवा त्याला. तो आलाय, तो जातो. बघा त्याचा रुबाब. फरदीन काझी, अलिबागचा फरदीन काझी, रामनाथचा फरदीन काझी. सूरज दादांकडनं जॅक यांच्याकडनं 777 रुपये मिळतील. 2 चेंडू 2 षटकार जर का लावले. हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास, आयोजकांची मेहनत आणि खेळाडूंची जिद्द. एक्झॅक्टली काय घडलं इकडे? दॅट वॉज अ प्युअर मोये मोमेंट. बॉल 2 नांगराच्या मध्ये फसलाय. फलंदाजाला षटकार मला तर 500 रुपये. आमचा डायलॉग आतमध्येच पोटातच गेला तो ते दृश्य बघून. आलाय का? सोड रे बाबा.
येस येस, दोन्ही संघांना विनंती असेल की सामना संपल्याच्या नंतर हँडशेक कंपल्सरी झाला पाहिजे. मॅच विन बाय राहुल वॉरियर्स, टीम इयर सेलिब्रेशन. दोन्ही संघ झाला मैदानाच्या वरती, हँडशेक होऊन जाऊ द्या. टीम RAN फ्रेंड्स